हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी बनवणार आहे आलू मसाला पुरी. त्यासाठी ना 1 कप रवा घेतलेला आहे. इथं मी बारीकच रवा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जसा बारीक मोठा असेल तसा घेऊ शकता. त्यानंतर अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान असं ना भिजवून घ्यायचं आहे रवा. आता पाणी घालून झाल्यानंतर याला 10 मिनटासाठी भिजत ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या साईडला एक बटाटं शिजवून आणि वरली साल काढून घेतलेली आहे आणि आता खिसून घेतले. त्यानंतर बघा त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि एक अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि थोडेसे जिरे, चवीनुसार मीठ आणि ना हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले ना बटाट्याला लागले जावे. आता हे सगळं चांगलं एकजीव झाल्यानंतर 10 मिनटं ही झालेली आहेत आणि आता रवाही छान असा ना भिजलेला आहे. तर आता ह्या बटाट्यामध्ये रवा घालून घ्यायचं आणि चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि ना एक अर्धा वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ ना कमी जास्त करू शकता, जसं लागल तसं घेऊ शकता. तर आता पीठ घालून झाल्यानंतर बघा छान असं ना घटसर गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त घट्टही करायचं नाही आहे आणि जास्त पातळही नाही. तर बघू शकता असा ना गोळा मळून झालेला आहे आणि आता थोडंसं तेल लावून याला मऊ करून घेते. तर पुऱ्यासाठी बघा पीठ जास्त काय पातळ लागत नाही, घट्टच पीठ ठेवायचं आहे थोडंसं. तर बघा छान असं मळून झालेलं आहे. 10 मिनटं चांगलं भिजू दिलं आणि त्यानंतर बघा 10 मिनटानंतर आता पुऱ्या करायच्या आहेत. तर इथं ना सगळ्यात पहिलं ना मी लाट्या करून ठेवणार आहे, म्हणजे ना पुऱ्या करताना ना इझी होईल सगळं. त्याच्यामुळं पटापटा करता येतील, त्याच्यामुळं मी अगोदर लाट्या करून घेतलेल्या आहेत. तर इथं मी ना मीडियम साईजच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत, म्हणजे जसं आपल्याला ज्या साईजची पुरी लागणार आहे त्या साईजच्या आपण लाट्या करून घेतलेल्या आहेत. आता बघा एक लाटी घेतली आणि त्याला पिठामध्ये बुडवून घेतलं आणि अशी छान अशी गोल पुरी लाटून घ्यायची आहे मीडियम साईजची. तर बघा जास्त जाडही करायची नाही आणि जास्त पातळही करायची नाही. तर याच पद्धतीनं मी सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडला बघा कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला. तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यावरच पुरी सोडून घ्यायची, नाही तर ना पुरी फुगत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळं ना तेल चांगलं गरम झालं की ना मग पुरी सोडून घ्यायची आहे. आता बघा पुरी सोडून घेतली आणि ना याच्यावर तेल मारून मारून ना असं फुगवायचं आहे. तर बघू शकता तेल मारून मारून असं ना पुरी किती मस्त अशी फुगलेली आहे, बघू शकता. आणि बघा आता ना पुरी छान अशी ना तळली गेलेली आहे. बघू शकता कलर किती छान आलेला आहे पुरीला. तर बघा याच पद्धतीनं ना मी सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे आणि तुम्ही पुऱ्या बघू शकता टम्म फुगलेल्या आहेत आणि फुटल्या पण नाहीत, काही नाही आणि एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत. पुरीवर तेल मारून मारून ना असं ते पुरी चांगली अशी ना फुगवून घ्यायची आहे. तर बघू शकता याच पद्धतीनं मी सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही या पुरीला ना बटाट्याच्या भाजीसोबत किंवा छोल्यासोबत खाऊ शकता किंवा असंच खाऊ शकता. अशा पण खूप छान आणि टेस्टी लागतात. मधूनही बघा मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.